तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात। हे जेवढं खरं आहे तेवढंच खरं हे देखील आहे की राजकारणामध्ये वरवर दिसणारा मित्र वैरी देखील असू शकतो। मिनी विधानसभेच्या निमित्तानं याची प्रचिती अनेक मतदारसंघांमध्ये येते। पाहूया दोस्तीतल्या दुश्मनीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है। लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गाणं अजरामर आहे आणि ते गाणं आज आठवण्याचं कारण देखील तसंच आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्र पक्षातील मंडळीच दुसऱ्या पक्षातील मंडळींसाठी दुश्मन म्हणून अडचणी वाढवतात आणि याला ना महायुती अपवाद आहे नाही महाविकास आघाडी। महायुती सरकारमध्ये देवाभाऊंची भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची पार्टनरशिप आहे। मात्र नांदेडच्या लोहामध्ये हेच पार्टनर एकमेकांविरोधात उभे ठाकलेत आणि त्यामुळे अशोक चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामधलं राजकीय वैमनस्य पुन्हा एकदा उफाळून आलंय। अशोक चव्हाणांनी प्रतापराव पाटील चिखलीकरांचं नाव न घेता त्यांच्या कुटुंबात नांदणाऱ्या अनेक पक्षांची यादी मोजून दाखवली। तर अशोक चव्हाणांना अजून भाजप कळालेलाच नाही अशी टिप्पणी करताना प्रतापराव पाटील चिखलीकरांनी कोणता सल्ला दिलाय ते तुम्हीच ऐका। आता हल्ली नवीन पॅटर्न झालाय राजकारणात, तुमच्यापासून सुरुवात लोह्यापासून आहे। बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये आणि तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं। ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे, लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये उघडलाय की 5 माणसं 5 पक्षात। सत्ता कोणाची येऊ आमचं सरशी हे हाणून पाड। त्यांच्या मुलीसाठी जे जसं चोरून पक्षात आले किंवा इतर कारणामुळे आले, मी अनेक वेळेस सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा करावा त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं, काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं। असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी ते भारतीय जनता पक्षात आले। त्यांनी मला बाळकडू पाजण्याची गरज नाही। एकाच घरात अनेक पक्ष नांदवणाऱ्यांचा विषय निघाला म्हणून जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जाऊयात। तिकडे खडसेंच्याही घरात भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे 2 पक्ष विनातंटा नांदतायत। घरात सत्ताधारी आणि विरोधकांचा वाद नसला तरी घराबाहेर महायुतीत जोरदार खटके उडतायत। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी नाव न घेता शिंदेच्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांवर जोरदार आगपाखड केली आहे। मुक्ताईनगरचं युतीमध्ये काम करायला मी तयार होती, पण जो मागच्या काळामध्ये जो काही फक्त व्यक्तिगत नावाला जो घेऊन टार्गेट केलं गेलं, आमचे मंजूर केले कामं थांबवलं गेले। व्यक्तिगत टीका करायची, व्यक्तिगत वाद आहे तर नक्की ते केले पाहिजे, तो वेगळा विषय, पण त्यासाठी जनतेला वेठीस धरणं हे चुकीचं आहे। आज मुक्ताईनगर शहरामध्ये पूर्ण गुंडाराज झालाय। दोस्ताच्या रूपात दुश्मनाची जबाबदारी निभावणारे फक्त महायुतीतच आहेत असं नाही, महाविकास आघाडीतही त्याला अपवाद नाहीये। चिपळूण नगर परिषदेच्या निमित्तानं विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू झालंय। चिपळूणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रमेश कदम हे महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। रमेश कदमांच्या खांद्यावरून विनायक राऊतांनी भास्कर जाधवांवर कसा निशाणा साधलाय तुम्हीच बघा। 165 तक्रारी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या नगरपालिकेमध्ये झाल्या, ती नगरपालिका म्हणजे चिपळूण नगरपालिका एवढं महाराष्ट्रातलं भ्रष्टाचाराच्या तक्रारी केलेला रेकॉर्ड ब्रेक नगराध्यक्ष दुर्दैवाने त्यावेळेला चिपळूणला मिळाला। भविष्यामध्ये अशा पद्धतीचा मिळू नये तर एक सच्चा समाजसेवक मिळावा, सच्चा चिपळूणवासी मिळावा ही मागणी चिपळूणची होती आणि चिपळूणच्या कार्यकर्त्यांची एकच विनंती होती, आम्ही नेहमीच प्रत्येक इतरांच्या पालख्या वाढलेल्या आहेत। विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील शीतयुद्धामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। अशातच चिपळूणमध्ये असून देखील भास्कर जाधवांनी प्रचार बैठकांना दांडी मारल्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे। आता दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, याप्रमाणे घरातले मित्र कुणाकुणाशी दुश्मनी आणि कुणाशी दोस्ती करतात यावर बरेच निकाल अवलंबून असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.